नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर। जे महाराष्ट्रातील जनतेचा मनात आहे तेच घडत आहे। तर काय बातमी आहे जाणून घेऊया, व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलै 2025 रोजी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा झाली आहे। या घोषणेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून मराठी अस्मितेचा जागर पुन्हा एकदा जोमाने पेटला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबातील 2 दिग्गज नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर येण्याचा निर्णय घेतला आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर या दोघांचा एकत्र फोटो शेअर करत ही मोठी घोषणा केली। महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल। जय महाराष्ट्र असे ट्विट राऊत यांनी केले। या फोटोने आणि घोषणेने मराठी जनतेच्या मनात उत्साहाची लहर पसरली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे हे केवळ हिंदी सक्ती विरोधातील लढा नाही, तर येत्या काळातील राजकीय समीकरणांवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। गेल्या काही वर्षांपासून शिवसेना आणि मनसे यांच्यातील राजकीय दुरावा सर्वश्रुत आहे। मात्र या मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एका व्यासपीठावर आले आहेत। यामुळे भविष्यातील राजकीय युती आणि सहकार्याच्या शक्यतांनाही चालना मिळू शकते। तर मित्रांनो, आपणास काय वाटते, शिवसेना व मनसे यांची युती होईल का? आपले मत नक्की कमेंट करा।